नमस्कार. मी रुपाली आई अन्नपूर्णा किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मी आज आपल्यासाठी तिळाची वडी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करता येईल ही रेसिपी घेऊन आले आहे. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला दाखवत आहे. मी आता इथं 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. 1 वाटी चिरून गूळ घेतलेला आहे. अर्धी वाटी मी शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे. 2 चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे. आणि वडीसाठी आपण वडी करताना वरून थोडंसं आपण सुकं खोबरं त्याच्यावर लावणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 चमचाभर खोबरं खिसून घेतलेलं आहे. तर चला आता आपण कृतीकडे वळूया. आपण अगोदर पांढरे तीळ भाजून त्याचा कूट करून घ्यायचा आहे. तर कसं करायचं मी दाखवते तुम्हाला. चला. आता इथं मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये हे पांढरे तीळ आपण जे घेतलेले आहेत ते भाजून घेऊया. थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला खूप नाही भाजायचे, थोडेसेच भाजायचे आहेत. थोडासा त्याचा व्हाईट कलर आहे तो थोडासा चेंज झाला की आपण भाजून झाले की थोडंसं ओबडधोबड बारीक करणार आहोत. एक आपल्याला 5 मिनिटं लागतील. 5 मिनिटं पण नाही, 2 ते 3 मिनिटच लागतील. कढई तापली नाही म्हणून 5 मिनिट. आता आपले तीळ भाजून झालेले आहेत. मी आता ह्याला गॅस बंद करते आणि मिक्सरला बारीक करून घेते. मी हे पांढरे तीळ मिक्सरला एक बटन देऊन शेनील खूप बारीक केले नाही, ओबडधोबड बारीक केलेले आहेत. आता आपण कढईमध्ये तूप घालणार आहोत. ह्याच्यामध्ये आता आपण हा जो 1 वाटी गूळ घेतलाय तो घालणार आहोत. आणि त्याला फक्त एकसारखं हलवत राहायचं. मग तो पूर्णपणे वितळतो. आपण ह्याच्यामध्ये पाणी देखील घालणार नाही. फक्त तूप आणि गूळ वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तिळाचा मिश्रण घालणार आहोत. आपण गूळ बारीक चिरून घेतला होता त्याच्यामुळं तो पटकन वितळला जातो. ह्या पूर्ण मिश्रणाला असा थोडा थोडा फेस यायला लागला ना की आपला गूळ पूर्णपणे वितळून आणि वडी करण्यासाठी तयार झालेला आहे हे समजायचं. तर तुम्ही पाहू शकता ह्याला फेस यायला लागलेला आहे. आता गॅस आपण बारीक करायचा आहे. आणि जे आपण मिक्सरला बारीक करून घेतले ना तिळाचं मिश्रण ते ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत. मी थोडस शिल्लक ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी ह्यातला थोडासा कूट घालत आहे दाण्याचा. ह्याच्यामधले मी थोडेसे तीळ बारीक केलेले शिल्लक ठेवलेत कारण मला असं वाटतंय की गुळाचा पाक थोडासा कमी पडतोय. असं थोडासा अंदाज घेऊन मग आपण कमी देखील करू शकतो. आता आपलं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे चांगलं. मी आता हे एका पिशवीमध्ये काढून घेते कारण मी वडी नेहमी पिशवीमध्येच करत असते. पिशवीला मी आता गॅस बंद करत आहे. पिशवीला मी ह्या एका तूप लावून घेतलेलं आहे आतून. आता मी ह्याच्यामध्ये हे मिश्रण घालत आहे.
आता आपण काय करायचं, हा पिशवीचा खालचा भाग आहे ना, हा कट करून घ्यायचा. ह्याच्यामुळे काय होतं, आपल्याला व्यवस्थित वडी लाटता येईल. पिशवी मोठी होते. आता आपण ह्याला व्यवस्थित लाटून घेऊया. आपल्याला खूप पातळ देखील करायची नाहीये, थोडीशी घट्ट जाड ठेवायची. आता आपण पिशवी मधून देखील कट करणार आहोत. ह्याच्यामुळे काय होतं, आपल्याला पळपट पण खराब होत नाही आणि पिशवीवर व्यवस्थित वड्या होतात आणि चिकटत देखील नाही, आणि हाताने जरी थापायचं म्हणलं तरी भाजत देखील नाही. आता आपण ह्याच्यावर वरून थोडस खोबरं, जे सुकं खोबरं घेतलं होतं टाकायला, ते टाकणार आहोत थोडस सजावटीसाठी म्हणून. आता आपण ह्याच्यावर पिशवी टाकून पुन्हा थोडस हाताने देखील प्रेस करू शकतो, की जेणेकरून ते खोबरं चिकटेल. थंड झालं की वड्या ह्याच्या छान पडतात. तुम्ही पाहू शकता ह्याच्या वड्या अगदी छान पडत आहेत. मिश्रण पण आपलं परफेक्ट झालेलं आहे. जरी तुमचं मिश्रण परतताना थोडंसं कोरडं वाटत असेल, भगरा होत असेल आणि त्याच्यामुळे जर वडी पडत नसेल, तर तुम्ही कढईमध्ये असताना जर एकजीव गोळा जर होत नसेल, तर तुम्ही त्याच्यात थोडासा पाण्याचा शिंपडा देखील करू शकता. हाताने थोडंसं पाणी शिंपडून मग ते थोडंसं चिकट होतं, एकजीव होतं मिश्रण. एकजीव झाल्याशिवाय वड्या पडत नाहीत, त्याच्यामुळे थोडंसं एकजीव करूनच मगच घ्यायचं आहे. तर आता मी ह्या वड्या तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. किती छान झालेल्या आहेत ना, अगदी मऊसूत झाल्यात बघा. प्रत्येक वडी एकदम सुंदर झालेली आहे आणि आपण पिशवीवर करतो ना, त्याच्यामुळे एकसारखी होते. तर कशी वाटली ही माझी रेसिपी? माझी ही रेसिपी जर आवडली असेल ना, तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.